आपण बघत आहोत प्राकृतिक रचना आणि व जलप्रणाली याच्या पुढच्या विभागामध्ये आता आपण प्रवेश केलेला आहे. चला तर मग ह्याच्यामध्ये आपण बघूया जलप्रणाली. तर आकृती क्रमांक 3.4 आणि 3.5 मध्ये अनुक्रमे ब्राझील आणि भारत देशातल्या नद्या दाखवलेल्या आहेत. आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये त्या दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये काय करायचंय तर दोन ट्रेसिंग पेपर घेऊन त्यावर दोन्ही क्षेत्र देशामधल्या या गंगा आणि अमेझॉन या नद्यांची खोरी दाखवणारे असे नकाशे तयार करायचे आणि नद्याच्या खोऱ्यांना नावं द्यायचे. गंगा नदी, अमेझॉन नदी यांच्या खोऱ्यांबद्दल तुलनात्मक अशा टिप लिहायचे. त्याच्यासाठी मग तुम्ही खालील मुद्द्यांचा वापर करा. तर पाणलोट क्षेत्राचं आकारमान ते नकाशाप्रमाणे तुम्ही विचारात घ्या. खोऱ्यांचे त्या त्या देशातील सापेक्ष असं स्थान, त्याच्यानंतर नद्यांचं उगम स्थान, नद्यांची दिशा, काय नद्यांची दिशा आणि प्रमुख उपनद्या आणि त्यांच्या दिशा आणि इतर काही मुद्दे. त्याच्यानंतर एक छोटासा आपल्याला इथं हे दिलेलाच आहे छोटीशी फीत, ती तुम्ही व्यवस्थित नंतर वाचा कारण ही आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये दिलेली आहे. त्याच्यानंतर आपण बघूया की ब्राझीलच्या नद्या बघा आपल्या उपक्रमामध्ये त्या दिलेलं आहे. त्याचं चित्र जे आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये आहे तेच आहे आणि काही जास्तीची माहिती म्हणून हे समाविष्ट केलेलं आहे. तर गंगा नदी, अमेझॉन नदी हे संपूर्णपणे एकूण पाणलोट क्षेत्र, नदीची एकूण लांबी सगळं काही इथं दिलेलं आहे. पुढे जाऊया आपण भारत देशामधल्या काही प्रमुख नद्या आणि काही सरोवर आपण आता इथं बघतोय. तर त्याची ही माहिती तुम्ही व्यवस्थित ते नोंद करायची आहे. आपल्या वहीमध्ये व्यवस्थित लिहून ठेवायचंय, सगळी नोंद करायची आहे. जर काही आलं नसेल तर ते समजलं नाही असं त्याच्यामध्ये तुम्ही बनवू शकता की काय तुम्हाला समजलं नाही. आणि जे जे काही तुम्हाला हे प्रकल्पामध्ये दिलेलं आहे की काय काय उत्तरं लिहायचे तर हे नकाशे बघून तुम्ही ते लिहायचे. पुढे भौगोलिक स्पष्टीकरण ब्राझीलचं. तर ब्राझील जलप्रणालीमध्ये आपण जर त्याच्या जलप्रणालीचा विचार केला तर या देशामध्ये 3 प्रमुख नद्यांची खोरी आहे. एक म्हणजे अमेझॉनचं खोरं, नैऋत्येकडील पॅरेग्वे पॅराना जलप्रणाली आणि ब्राझील उच्चभूमीच्या पूर्वेकडील सावो फ्रान्सिस्को व किनारपट्टीवरील इतर नद्या. त्याच्यानंतर आपण बघूया की अमेझॉनची जलप्रणाली. ह्याच्यामध्ये भरपूर आपले मुद्दे आहेत, आपण स्पष्ट करूया की अमेझॉन नदीचा उगम हा पेरू देशातील अँडीज पर्वतरांगेच्या पूर्व उतारावर होतो. कुठे होतो? पूर्व उतारावर. त्याच्यानंतर अमेझॉन मधील पाण्याच्या निसर्गाचे प्रमाण हे प्रचंड आहे. जवळजवळ 2 लाख घनमीटर प्रति सेकंद एवढं ते आहे. त्याच्यानंतर नदीच्या उगमापासून ते नदीच्या पात्रात जमा झालेला हा गाळ सगळा काही वाहून नेला जातो आणि यामुळेच नदीच्या मुखाकडचं गाळाचं संचय हे फार मोठ्या प्रमाणावर होत नाही. म्हणजे साधारणतः आपण जर बघितलं तर नद्यांच्या मुखांशी अनेक वितरिका आपल्याला आढळतात, पण अशा प्रकारच्या वितरिका या अमेझॉनच्या मुखाशी आढळत नाही. त्याच्याऐवजी अमेझॉनच्या मुखाजवळ म्हणजेच अटलांटिक महासागराच्या किनाऱ्याच्या लगत जवळ अनेक अशी बेटं तयार झालेली आपल्याला आढळतात. मग आता ह्या अमेझॉन नदीच्या पात्राच्या मुखाजवळची रुंदी जर आपण बघितली तर 150 किमी इतकी आहे आणि तुमच्या गावापासून 150 किमी अंतरावरील एखादं तुम्ही जर गाव विचारात घेतलं तर तुम्हाला या अंतराचा बरोबर अंदाज येईल. बरोबर. त्याच्यानंतर पुढे अमेझॉन नदीचं हे बहुतांश पात्र जलवाहतुकीस योग्य आहे. कोणत्या? जलवाहतुकीस अत्यंत योग्य आहे. पुढे बघूया आपल्या प्रश्नोत्तरांचा विभाग. आपण काय शिकलो
ह्याच्यामध्ये आपण बघणार आहोत ब्राझील जलप्रणाली आणि अमेझॉनची जलप्रणाली, ह्याच्यावरती तुम्ही टिपा लिहायच्या. चला तर मग आता आपण आपल्या पुढच्या विभागात प्रवेश करूया. चला.